तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी तुमचा तन्मय पाटील. आज ब्लॉग नाही आहे, आज एका मुद्द्यावर बोलणार आहे. जस्ट पाऊस चालू आहे बाहेर, खूप सर्वांनी सेफ राहा. दुसरी गोष्ट म्हणजे लाईट जाते पावसात. कल्याण डोंबिवली आणि पाऊस आणि लाईटीचं नातं हे वेगळं आहे. ॲक्च्युली घालवायला पाहिजे, कारण वादळ वारचं कुठे काय होईल काय सांगता येत नाही. पण त्यात जो आमचं MSCB ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमधली जी कंप्लेंटची टीम आहे, या कंप्लेंटचा जो डिपार्टमेंट आहे तो इतका बोलतात ना, इतका पॉवरफुल आहे ना, म्हणजे खूप पॉवरफुल आहे तो. त्याला आपण त्या डिपार्टमेंट आपण एक कंप्लेंटसाठी कॉल केला किंवा यासाठी कॉल केला की साहेब आमची लाईट गेली आहे, 1 तास झाला गेली आहे, 2 तास झाला गेली, 3 तास झाला गेली आहे. मी फक्त पावसाळ्यातला नाही बोलत आहे, मी पावसाळ्यात सोडून द्या, मी उन्हाळा पण सांगतोय. उन्हाळ्यात तर सांगतो तुम्हाला. आपण त्याला फोन करायला, साहेब लाईट गेली आहे. ते एवढं फास्ट काम करतात ना की म्हणजे फोन केले दुसऱ्या मिनिटाला आपली लाईट येते, इतका फास्ट काम आहे त्यांचा. तर इतका फास्ट काम करतात ना. तुम्हाला मी कालची गोष्ट सांगतो सर्वात आधी. काल रात्री पाऊस नव्हता, काही नव्हतं, एक थेंब पाऊस नव्हता. आमची लाईट गेली 12 वाजता. तर मी जस्ट त्यांना फोन केला, साहेब आमची लाईट गेली आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे का. आणि एकदम शांतपणे बोलणं झालं. ते त्यांनी ना दुसऱ्या मिनिटाला लाईट आणली. पण त्या दुसऱ्या मिनिटासाठी आहे ना, मी तुम्हाला दाखवतो मी त्यांना किती कॉल केले. MSCBचं कंप्लेंट ऑफिस डिपार्टमेंट आहे ना, मी त्यांना तुम्हाला दिसेल का माहीत नाही, मी त्यांना कालच्या रात्रीमध्ये 12 ते बघू शकतो, मी दाखवतो बघा किती दिसतंय मला प्रॉपर, मला माहीत नाही. मी त्यांना ना 126 कॉल केले, 126 कॉल. तेव्हा त्यांनी 70 या 80व्या कॉलला फोन उचलला. त्यांनी मी सांगितलं, साहेब आमची लाईट गेली आहे, 15 मिनिटाचा तो DP पडला आहे. अच्छा, तर 15 मिनिटामध्ये ना, ते 15 मिनिटं व्हायला 3 वाजले. हां, त्या 3च्या कॉलमध्ये मी माझ्याकडे 2 फोन होता. या फोनमध्ये मी 126 कॉल केले आणि या फोनमध्ये तुम्हाला दाखवतो बघा. मी MSCB ऑफिस हिस्ट्री, या फोनमध्ये मी किती कॉल केले दाखवतो तुम्हाला माहिती आहे का. 20 का 25 कॉल केले. इथे मला डेट दिसत असेल. याच्या आधी पण जेव्हा आता लाईट बिल भरायची तारीख येते, 26 तारीख लाईट बिल भरायचं शेवटची अंतिम तारीख असते. पण यांच्या रिक्षा अख्ख्या गावामध्ये की तुम्ही वेळेवर लाईट बिल भरला नाही तर तुमचा मीटर कापून नेऊ, कारवाई केली जाईल, हे केलं जाईल, ते केलं जाईल. मग जेव्हा लाईट जाते तेव्हा तुम्ही फोन उचलत का नाही. ती फोन उचलायची गोष्ट वेगळी आहे. गोष्ट आता अशी आहे की पावसाला खूप आहे, पावसाचं प्रेशर खूप आहे, बोलू शकतो. हवा खूप चालते. सध्या कुठे काय प्रॉब्लेम झाला, लाईटीचा पोलचा कुठे पोल उडाला, कुठे काय उडाला. तर मग मला वाटतो की पुन्हा यांना 126 कॉल करावे लागतील, 130 कॉल करावे लागतील, 150 कॉल करावे लागतील. एक कॉलमध्ये येणार नाही. किंवा मग इथून हार नारळ घेऊन ऑफिसला जावं लागेल की साहेब आमचे 10 तास झाले, तुम्ही चला आमच्यासोबत आणि बघा काय हा कारभार आहे. जेव्हा लाईट बिल भरायची वेळ येते तेव्हा तुम्ही असं बोलता का, या 26 तारखेला भरला जाऊ दे, नको दंड कारवाई लावू, नाही काय एक्स्ट्रा पैसे लावू, 28 तारखेला बरं करता का. नाही ना, 20 तारखेला शिक्षा तुमच्या फिरतात नाही वेळे भागात. पोलिसातनं कमसे कम 5-5, 6 फेऱ्या असतात या भागात. आणि हा मुद्दा कोणी लोक उचलत नाही, कोणी लक्ष देत नाही. पण मी बोलतो कारण भाई आपला हक्क आहे बोलायला, आपला हक्क या स्थितीवर बोलायचा. म्हणून तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट पण शेअर करेन आणि दाखवेन की नक्की किती फोन न करायला. तेव्हा तुम्ही फोन करून बघा, तुमची लाईट गेली थोडा असं पण तुम्ही फोन करून बघा, तुम्हाला फोन न उचलणार आहे. तिकडे गेले की फोन बाजूला ठेवलेला असतो, हे मस्त बसलेलं असतात का. आणि वरचं सांगते, मी सत्य घटना सांगतोय. माझी एक गोष्ट चुकी झाली, त्यावेळी मी ऑफिसला व्हिडिओ नाही काढली. तर जाऊ तर त्यांचं पण काम आहे, कंटाळतात माणसं, ही इथे आपण चुकी करतो. अजून एक गोष्ट म्हणजे
आत्ताच तुम्हाला गोष्ट सांगतो मी, उन्हाळ्यातली आमच्या समोर घरासमोर एक पोल आहे. त्या पोलवर काहीच कारणां, पावसाळ्यात नाही उन्हाळ्यात सांगतो, पोलवर काही कारणास्तव वायर तुटली आणि ती त्या वायरला लटकून खाली रोडवर आली. तर आणि मेन त्या वायरीला होतं ना करंट चालू होता. कारण जेव्हा आम्ही तिला कापण्याचा प्रयत्न केला, आम्ही विचार केला जाऊ चल हे येत नाही कापण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जसं कट करायला झालं तेवढ्यातून स्पार्क उडाले. म्हणजे लाईन चालू होती. आम्ही यांना फोन केले, 1 फोन केला, 2 फोन केला, 3 फोन केला, 4 फोन केला. आणि असं पण नाही की आम्ही खूप खेडेगावात राहतो. आमच्या इथून जास्तीत जास्त 1 किलोमीटरच्या अंतरावर, 1 किलोमीटर पण जास्त आहे अंतरावर MSCBचं ऑफिस आहे, MSCB डिपार्टमेंटचं ऑफिस आहे. आम्ही फोन केला, 30 फोन केले, 40 फोन केले, काहीतरी 42 का 43 फोन उचलला की असं झालं आहे. मग कुठे झालं आहे? गोळवली गावात. मग कुठे झालं? दत्त मंदिराजवळ. मग आम्ही माणसं पाठवतो, तर माणसं पाठवत चालेल येते. आम्ही गेले 40 मिनटं गेले, 45 मिनटं गेले, माणसं आली नाही. मग आम्ही इथून गेलो तिकडे ऑफिसला गेलो. मग तिथे जाऊन तेव्हा त्यांना घेऊन आलो. तेव्हा आले, मग ते आले, मग बघितला. मग जाऊन तिथून फोन केला की हां लाईट बंद करा, हे बंद केला, ते बंद करा. आणि मग जेव्हा तुम्हाला आम्ही फोन करतो तेव्हाच तुम्ही डायरेक्ट लाईट घालवा ना तिथली. एवढा भोंगला कारभार. त्याच्या आधी पण सांगतो तुम्हाला, इथं रात्री लाईट गेली होती, अक्षरशः आम्ही कंटाळलो. म्हणजे 6 वाजल्यापासून लाईट गेली होती, रात्री 2 वाजे 3 वाजे तर लाईट नाही. आम्ही त्यांना फोन केला. अशीच परिस्थिती आहे का? मी तुम्हाला हे दाखवू शकतो, मी हिस्ट्री आपल्याकडे जाम आहे. एवढं तसं बोलत नव्हतं. नाही बघा, ही कालची, ही त्याच्या आधी तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला डेट पण सांगतो मी. ही बघा, ही 22 एप्रिलची. हे बघा 22 एप्रिलला बघा किती फोन केलेत मी, कमसे कम 15 फोन केल्यात. त्याच्यानंतर 29 मार्चला बघा, 29 मार्चला पण किती फोन केलेत बघा मी, कंपल्सरी 50च्या वरती फोन आहेत, तरी फोन उचलले नाही का. त्याच्यानंतर 50 कसे जास्तच आहेत बघा. परत जानेवारीमध्ये बघा असे हे फोन उचलत नाही. का उचलत नाही काय माहिती. रात्री आम्ही एकदा गेलो, त्यांना फोन केला, लाईट गेली आहे. कुठली लाईट गेली? गोलवली. मग ते आम्हाला गोलवली माहीत नाही. मला सांगा, तुमचं 1 किलोमीटरवर तुमचं ऑफिस आहे आणि तुम्हाला गोलवली माहीत नाही? तुम्ही कुठे आहेत? अरे आम्ही इथे. मग आम्ही लक्ष त्यांना घ्यायला गेलो, आमचा काका त्यांना घ्यायला गेला तिकडे, आणि तेव्हा लाईट आली. आणि भाषा एवढी भारी करतात ना, आपण फोन केलं पहिले तर फोन उचलत नाही. दुसरी गोष्ट, आपण फोन उचलला ना, एकच शब्द असतो, तुम्ही फोन करून स्वतः बघा, एकच शब्द बोलतात की डीपी पडली आहे, फ्यूज पडलाय, डीपी पडली, फ्यूज पडलाय. आत्ताची गोष्ट आहे, 2 एक महिने झाले असतील, कंटिन्यू 7 दिवस ना कंटिन्यू लाईट जायची. दिवसात नाही ना अर्ध्या तासात लाईट जायची. लाईट आली, परत अर्धा तास झाला, परत लाईट जायची, परत अर्धा झाला, परत लाईट जायची. पूर्ण दिवस असंच होता. अक्षरशः गावात काही लोकांच्या टीव्ही झाल्या किंवा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू उडाल्यात. पण बोर्डाला जाणार तर लगेच तिथे बोर्ड लिहिलेला आहे ऑफिसवर की कर्मचाऱ्यास अशी वागणूक केली तर दंड होईल, तसा दंड होईल, तसा दंड होईल. मग आम्ही तुम्हाला किती दंड ठोकायला पाहिजे एक सामान्य माणूस म्हणून? जर आमच्याकडे उद्या समजा वायर पडली, कुठे काय झाला, पोल काय झाला, तर मग नक्की आम्ही काय करायचा? आम्ही तुम्हाला 126 कॉल 125 कॉल लावायचे, मग तुम्ही फोन उचलणार? मग आम्ही पण असंच करतो ना बाई, की लाईट बिल भरताना आम्ही 126 दिवस झालो होतो, 127 दिवस झालो होतो. प्रश्न कसा आहे माहिती आहे का, तुम्हाला फोन करा, तुम्ही उचला. आणि फोन केला ना, साहेब गोडवडीवरनं बोलतोय, लाईट गेली आहे, असं झालं आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे का? हां डीपी पडलाय. मग साहेब कधीपर्यंत होणार? झाल्यावर लाईट आणतो ना. मग आपण त्याला विचारू ना वरती गोष्ट की साहेब हा डेलीचा प्रॉब्लेम आहे, काय नक्की एक प्रॉब्लेम काय होतोय ते समजेल का? किंवा त्याला नाही ते परमनंटली टेम्पररी आम्ही फिट केलं आहे, मग ते बघू. मग आपण विचारलं ना साहेब कधीपर्यंत होणार? आता करतोय ना आम्ही. मग आणि मग आपण थोडा विचारलं ना साहेब का होतोय, पण लगेच फोन ठेवून देणार. आणि फोन ठेवला ना परत मग सेम कंडिशन की डीपी पडले, हे झाले, ते झाले. मग तुम्ही परत त्या फोनवर त्यांना परत 40-50 फोन करा, परत पोहोचल तिला. अहो तुम्हाला आता सांगितलं ना असं झालंय, म्हणजे हे होतं ना आपल्याला सुरुवात करणार. मग तुम्हाला जर नोकरी वगैरे झेपत नसेल, काम झेपत नाही, तुम्ही करता का?
त्यांची चुकी ना, ॲक्च्युली MSCB मेन जो डिपार्टमेंट त्यांचं जो हेड वगैरे त्यावेळी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की का तुम्ही समोरच्याला असं वागणूक देता. समोरच्या जिथे काही प्रॉब्लेम होतो तो तुम्हाला त्या आशेने फोन करतो की साहेब आमच्या इथे असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही येऊन बघा किंवा काय करा. तर म्हणजे ह्यात पण चुकी आमचीच आहे, और तुम्ही आम्हाच हे करणार. आम्ही तुम्हाला फोन करायचा कंप्लेंटसाठी, तर तुम्ही कंप्लेंट नंबर ठेवता का तिथे? कंप्लेंट नंबर काढून टाका ना डायरेक्ट. अशी तुमची फक्त जी मनमानी चालू असेल, तुमच्या कर्मचाऱ्यांची मनमानी चालू असेल, तर मग तुम्ही नंबर ठेवता का? नंबर सोडून देतो तुम्हाला मी दाखवतो ना. मी अक्षरशः ना काल मी रात्री घरी आलो, बाहेर गेलो काय करणार कंटिन्यू हे करत होते. बघा हे बघा. बघितलं. आणि हा मी फक्त ही थोडीशीच क्लिप काढली आहे 20-25 सेकंदाची. पण तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही आता पण MSCBच्या कंप्लेंट ऑफिस नंबरवर फोन करा, उचलूच शकत नाही. उचलला ना माझी गॅरंटी, 10 फोनमध्ये उचलला माझी गॅरंटी, चला उचलूच शकत नाही किती काय झालं तरी. आज सकाळी हे लोक उचलतात तर आपण रात्रीचा विषय सोडून द्या ना, रात्री तातून उचलणार नाही. आले तरी लगेच मग DP पडलाय, माहीत नाही किती वेळात होईल, लगेच आणि 15 मिनिटात होईल. 15 मिनिटात फोन केला ना, फोन नाही उचलणार. मी लगेच काय करायचं माहिती का, सायलेंटवर ठेवतील किंवा एअरप्लेन मोडवर ठेवतील, मला माहीत नाही काय करतात ते. कारण मध्ये मी एक क्लिप बघितली होती फेसबुकवर का इंस्टा बघितली होती. एका लेडीजने, म्हणजे इथलीच आपल्या मुंबईमधली एका लेडीजने कंप्लेंट द्यायला गेली, तेव्हा तिने बघितला की जो कंप्लेंटचा फोन असतो ना, तो यावी उचलून साईडला ठेवला आहे का आता, आणि मस्त आराम जसे बसले त्या फॅन खाली. मग उद्या जर इथे काय घटना घडते समजा इथे किंवा कुठेही कुठली इलेक्ट्रिकची घटना घडते, तर त्यावेळी आपण त्यांना किती फोन करायचे. आणि असं पण नाही की आम्ही वरच्यावरती बोलतो. मी दाखवतो, तुम्हाला हिस्ट्री दाखवू शकतो मी, किंवा तुम्ही पण चेक करू शकतो. तुम्ही आता फोन लावा, नाही उचलणार फोन, तुम्हाला दाखवतो मी फोन कसा लागला. आम्ही फोन लावलाय, झाला कट. परत मी फोन लावतो. हे असंच असतो, नाही उचलत फोन उचलला तरी यांचा रुबाबच वेगळा असतो, बोलण्याची पद्धत. आपण किती साहेब करून बोला, पण ह्यांचा रुबाब वेगळा असतो. असं वाटतं आपल्या घरची लाईट गेली, आपल्या इथली लाईट गेली आहे, तर आपल्यालाच म्हणजे असं वाटतं की बाई काय करावं ना काय नाही ना. जेव्हा तुम्ही ते फोन उचलत नाही त्याला मी काय बोलू शकत नाही. जर फोन उचलता तर यांची उत्तर अशी रोकटोकाची असतात. मग सामान्य माणसाने करायचा काय. मी लाईटसाठी बोलतच नाहीये, माझा प्रश्न आहे ना, लाईट तुम्ही घालवा, त्याला काय प्रॉब्लेम होतो, काय होतो. हा तुम्ही रात्री येता, आम्हाला वाटतो हा भाई चल रात्री आपल्यासाठी येतात, काम करतात जातात, पण कामाचा विषय नाही ना, विषय याचा आहे ना, तुम्ही एका माणसाला एवढं का हे करता. म्हणजे तुम्ही माझं सोडून द्या, तुम्ही कोणासाठीही एवढं जर तुम्ही फोनवर हे करत असाल, मग तुम्ही कंप्लेंट नंबर ठेवले काय, उद्या काय कुठे झाला, अनर्थ झाला, काय झाला, मग तुम्हाला आम्ही एवढे फोन करायचे का. म्हणजे तुम्हाला आम्ही 100 फोन लावायचे, तेव्हा तुम्ही फोन उचलणार, तेव्हा तुम्ही येणार. ह्याला लक्ष द्यायला पाहिजे, डिपार्टमेंट लक्ष द्यायला पाहिजे. आपले कर्मचारी कसे आहेत, आपले इथे प्रॉपर वस्तू काम करतात का नाही, काय करतात का नाही, काय नाही करतात का नाही. याच्या आधी 6 दिवस आमच्याकडे लाईट जात होती. 6 दिवस आम्ही एकच उत्तर ऐकत होतो, DP पडले, फ्यूज पडलाय, DP पडले, फ्यूज पडलाय. म्हणजे एक DP रोज प्रत्येक अर्ध्या तासाला पडते, रोज पडते, 6 दिवस पडते, पण त्या DPवर काही हे निघत नाही, पर्याय निघत नाही, किंवा त्या DPचं काम होत नाही.
म्हणजे किती फास्ट आपली सेवा असेल हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. जास्त आता बोलत नाही, एवढंच बोलायचं होतं, बोलून झालं. विनंती आहे MSCB डिपार्टमेंटला की लक्ष द्या या बाबींवर, कारण कोणताही माणूस असंच फ्रीपणे एकदम होऊन फोन करत नाही. काही असतो, काही होतो तेव्हाच फोन करतो. असंच कोणाला असं काही फ्रीमध्ये पडली नाही आहे की चला आज MSCBला फोन लावू, काय टाईम नाही म्हणून, असं नसतो. जेव्हा गरज असते, काय असते, काय असतं, काय होतं तेव्हाच माणूस फोन करतो. आणि तेव्हा जर फोन उचलला तरी असे एक 100 200 फोन लावावे लागत असतील तर मग माणूस पण बोलेल ना समोरचा. त्यामुळे डिपार्टमेंटला MSCB ऑफिसला विनंती आहे की याचा लवकरात लवकर शोध लावा, उत्तर शोधा, पर्याय शोधा यावर आणि ठीक करा. जय महाराष्ट्र. मी तन्मय पाटील ही व्हिडिओ इथेच करतो.